वसईवरून आपली गाडी वेळेवर सुटलेली आहे. दोन वडा तीस का? चला मंडळ आभारी आता आपण आलो आहोत कर्नाटकातील तुमकुर या ठिकाणी. आपण यशवंतपुरमला जाणार आहोत आणि यशवंतपुरा वसई ते यशवंतपूर हा आमचा 1337 किलोमीटरचा प्रवास व्यवस्थित झालेला आणि आम्ही आता नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर गांगण यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीमध्ये आपलं स्वागत. वसई रोड स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 7वर मी सध्या आहे. मी माझ्या पत्नीसोबत बेंगलोरला निघालो. घरातून निघायला उशीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्मवर पोहोचताच आमच्या ट्रेनचे आगमन झाले आणि थोडी आमची घाई झाली, पण नशिबाने आम्हाला ट्रेन मिळाली. चला तर मंडळी, वसईवरून आपली गाडी वेळेवर सुटलेली आहे. जयपूर आमची गाडी वेळेवर आलेली आहे, पण जयपूरवरूनच माणसं झोपून आलेली आहेत, त्यामुळे आमची ही अशी परिस्थिती आहे. वसई ते बेंगलोर हा आमचा पहिलाच प्रवास आहे आणि या प्रवासात येणारा अनुभव आणि मिळणारा आनंद मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहत राहा. थोड्याच वेळाने आमच्या सीटची व्यवस्था झाली. वरती झोपलेल्या दोघा बहिणींना आमच्या एका लोअर बर्थवर व्यवस्था करून आम्ही आमच्या लोअर बर्थवर व्यवस्थित विराजमान झालो. टीसीने आमची तिकिटे तपासल्यानंतर धावत्या ट्रेनमधून खिडकीबाहेरील निसर्ग पाहण्यात आमचा वसई ते बेंगलोर हा प्रवास सुरू झाला. डावीकडे वसईतील मिठागर. 5वी-6वीत असताना शाळेतील सहलीमध्ये भाईंदरला मिठागरे पाण्याची आठवण झाली, पण आता त्या जागी बिल्डिंग झालेले आहे. त्यावेळी शाळेत मिठागराचे शहर म्हणून मीरा भाईंदर शहराची ओळख होती. मित्रांनो, आमच्या वसई ते बेंगलोर या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. आमचा प्रवास ज्या गाडीने होत आहे ती गाडी आहे गाडी क्रमांक 20668 जयपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस. ही गाडी आठवड्यातून एकदाच धावते. राजस्थानची राजधानी व जिल्हा गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं त्या जयपूरवरून ही गाडी शनिवारी रात्र 10:05 सुटते. राजस्थानमधील किसनगड, अजमेर, भिलवाडा, चित्तोडगड, नंतर मध्य प्रदेशातील निमाज, मंदसौर व रतलाम ही स्टेशनं घेऊन गुजरातमधील वडोदरा, सुरत, महाराष्ट्रातील वसई, पुणे, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, यादगीर, रायचूर करून आंध्र प्रदेशातील मंत्रालय, गुंटक्कल स्टेशनं घेऊन ती परत कर्नाटकमधील बेल्लारी, चित्रदुर्ग, चिकजाजूर, बिरूर, आरसीकेरे, तुमकूर स्टेशन घेऊन कर्नाटकातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळख असलेल्या बेंगलोरमधील यशवंतपूर या ठिकाणी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. जयपूर ते यशवंतपूर हे 2452 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 42 तास 45 मिनिटे इतका वेळ घेते. वसई ते यशवंतपूर हे 1337 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी जवळजवळ 24 तास लागतात. कर्जत स्टेशनात गाडी थोडा वेळ थांबली. म्हटलं कर्जतचा वडापाव खावा, म्हणून गाडीतून खाली उतरलो. हे बाबू, गरम आहे का रे वडा? दोन वडा
30 का गाड़ी 70 घ्या पहिले. हां वो अंदर आता नहीं. चला मंडल आभारी. कर्जतला खाली उतरून वडापाव घेत होते तेवढ्यात गाडी चालू झाली. पडून घाई तर त्यांच्याकडनं वडापाव घेतला आणि कर्जतचा फेमस वडापाव. केव्हा कर्जतला आलात तर कर्जतचा वडापाव नक्कीच खायला विसरू नका. कर्जत नंतर पळस जरी सोडलं की बोर घाटाला सुरुवात होते. आपण याला खंडाळा घाट म्हणूनच जास्त ओळखतो. खंडाळा घाटातून धावत्या ट्रेनमधून सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याचं होणारं मनोहर दर्शन. खंडाळा घाटातील बोगद्यातून गाडी जाताना बाहेरील मिट्ट अंधारामुळे छातीत वाढणारी धडधड. मे महिन्यात उद्घाटन झालेल्या खंडाळा घाटातील मिसिंग लिंकचा हा भाग. खरंच मित्रांनो, उन्हाळ्यात रेल्वेतून खंडाळा घाटातून प्रवास करताना सूर्यास्ताचे होणारे मनोहर दर्शन, सोनेरी उन्हांमुळे पिवळसर तपकिरी रंगांच्या छटामध्ये न्हावून निघालेले डोंगर, घाटातील अवघड वळणे, उघडे नागडे डोंगर, बोगद्यातून जाणारी ट्रेन, मंकी हिल आणि ठाकूरवाडीच्या वळणावरून आजूबाजूला पसरलेला भव्य दऱ्या यांचे विस्तीर्ण दर्शन एक वेगळाच रोमांच निर्माण करते. उन्हाळा जरी असला तरी घाटाच्या उंचीवर वाहणाऱ्या गार वाऱ्याने प्रवास आल्हाददायक बनतो. छोटा बाबू व्हॅली बघतोय. मोठा झाल्यावर येणार ना खंडाळा घाट बघायला. रेल्वे लाईनलाच समांतर असलेला मुंबई पुणे जुना मार्ग. राजगिरा शेंगदाणा चिक्की आता आपण पाहत आहोत लोणावळ्याच्या पुढे उजव्या बाजूला असलेला हा विसापूर गड. काय हो? 8 वाजेपर्यंत येईल. संध्याकाळ झाली आहे, काळं होत चालले. आता थोड्याच वेळात पूर्ण येईल. पोळी वल्ला वेला चटपटा वेल मसाला वल्ला वेला लिंबू मसालेचा वेलपुडी. आमसेत रेल्वे स्टेशनच्याच बाजूने वाहणारी ही इंद्रायणी नदी. बडी रिवर आहे. अरे नाही. रात्रीच्या दिव्याच्या प्रकाशातील हे पुणे आणि पुण्यातील ही मेट्रो. पुन्हा आलेला आहे. 8:15 झाले आणि भूक पण लागली. घरातनं बटाट्याच्या काचऱ्याची भाजी आणखीन चपाती. माझी आवडती बटाट्याच्या काचऱ्याची भाजी. मित्रांनो, जेवायला सुरुवात करू. चला मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आणि पुन्हा सोडून जवळजवळ 1.5 तास झालेत आणि 10 वाजले. सकाळी गुंडकलला जाऊ, तर तिथे आपण भेटू. चला झोपूया.
शुभ प्रभात मित्रांनो. आंध्र प्रदेशातील ही पहाट कडक चहाने. आंध्र प्रदेशातील पावसाळी वातावरणातील हा सूर्योदय. मित्रांनो, पुणे सोडल्यानंतर घाट संपवून आपला प्रवास सपाट भागातून चालू. आता आपण आंध्र प्रदेशात आहोत. रेल्वेच्या दोन्ही बाजूला पसरलेली ही आंध्र प्रदेशातील लांबच लांब माळ राणे. आंध्र प्रदेशातील हे एक गुंटकल रेल्वे जंक्शन. आंध्र प्रदेशातील मंत्रालय गुंटकल स्टेशन मागे पडून आता आपण थोड्याच वेळात कर्नाटकात प्रवेश करणार आहोत. आंध्र प्रदेशातील हद्द सोडल्यानंतर कर्नाटकातील हे पहिलं स्टेशन बेल्लारी. बेल्लारी रेल्वे स्टेशनच्या उजव्या बाजूलाच असलेला हा बेल्लारी फोर्ट. बेल्लारी स्टेशन सोडलं की रेल्वेच्या दोन्ही बाजूला लाल तपकिरी दगडांच्या डोंगराचं दर्शन आपल्याला होतं. कर्नाटकातील एक ऐतिहासिक व पर्यटन स्थळ असलेले ठिकाण चित्रदुर्गा. चित्रदुर्ग स्टेशन सोडल्यानंतर दोन्ही बाजूला मैलोनमैल पसरलेल्या सुपारी नारळीच्या बागा आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कर्नाटकातील तुमकूर या ठिकाणी. वसईवरनं जवळजवळ 1275 किलोमीटरचा आपला हा प्रवास झालेला आहे. आपण देखील माझ्याबरोबर प्रवासात होतात, म्हणून हा प्रवास मला तेवढा कंटाळवाणा वाटला. आता इथून आपण यशवंतपुरमला जाणार आहोत आणि यशवंतपूर आता फक्त 60 किलोमीटर आहे. तर 1 तासात आपण यशवंतपूरला पोहोचू. चित्रकूट तुमकूर आता मागे पडलं. 4 वाजता आपण यशवंतपूरला पोहोचू. वसई ते यशवंतपूर प्रवास करताना धावत्या ट्रेनमधून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटकातील निसर्ग पाहता आला. प्रत्येक राज्यात प्रवास करताना तिथल्या स्टेशनवरच्या बदललेल्या पाट्या, भाषा, प्रत्येक राज्यातील निसर्गाचा वेगळेपणा, त्या सर्व आठवणी मनात साठवून गेल्या.
खंडाळा घाटातील प्रवास म्हणजे प्रवासात मिळालेला एक बोनसच म्हणावा लागेल. यशवंतपुरा. चला तर मित्रांनो, वसई ते यशवंतपूर हा आमचा 1337 किलोमीटरचा प्रवास व्यवस्थित झालेला आहे आणि आम्ही आता यशवंतपूरला आलेलो आहोत. आमचा मुलगा आम्हाला न्यायला येणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.